रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेंडसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे। रिलायन्स नागोठणेच्या नव्या प्रकल्पासाठी 50 ते 60 फूट उंचीचा मातीचा भराव केला जातो। मातीच्या भरावाखाली चरण्यासाठी गेलेली अनेक जनावरे अडकून मृत्यूच्या खाईत जात आहेत। बेंडसे येथील पशुपालक आसिफ मोमीन यांची दुभती गाय मातीच्या ढिगाऱ्याखाली व चिखलात फसली। या गायीला पोलीस प्रशासन व स्थानिकांनी वाचवले होते, मात्र ही गाय पूर्णतः अर्धमेली झाली आणि तिचा आज दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळे गायीचे वासरू पोरके झाले आहे, तर पशुपालक आसिफ मोमीन यांच्यावर आसमानी संकट कोसळले आहे। दूध दुभते घरात असलेल्या या गरीब कुटुंबाला आता आधार देणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। रिलायन्स नागोठणे व्यवस्थापनाकडे अनेक तोंडी व लेखी तक्रारी करून अशाच प्रकारच्या अनेक जनावरांचे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई अद्याप मिळालेली नाही। वेळ काळूपणा केला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। मी पशुपालक आसिफ मोमीन, मुक्काम पोस्ट बेंडसे, तालुका पेण, जिल्हा रायगड। इथे केलेल्या कंपनीच्या भरावामुळे ही गाय त्या भरावाच्या मातीखाली अडकली होती। अडकल्यामुळे तिला बरेच दिवस अडकल्यामुळे तिला जेसीबी वगैरे घेऊन आम्ही बाहेर काढली होती, परंतु ती तिची बऱ्याच वेळेला ट्रीटमेंट वगैरे करून सुद्धा ती काय आज लढवलेली आहे। डॉक्टरांना वगैरे आणून बऱ्याच वेळेला तिला दवाखाना वगैरे केली, पण ती आज काय ह्या कंपनीच्या भरावामुळे तो दलदल खाली आल्यामुळे ती माती वगैरे जाऊन ती गाय त्याच्यामध्ये गेली होती आणि ते हे झाले। हा जो दुग्ध व्यवसाय जो आमचा आहे तो वडिलोपार्जित असल्यामुळं तिथं कंपनीने गोचरणासाठी सोडलेली जागा, शासनाने गोचरणासाठी सोडलेली जागा 40 वर्षे त्या तिथे आमची गायी किंवा तिथे चारण्यासाठी किंवा पाणी वगैरे पिण्यासाठी जात असतात। EDBLची पाईपलाईन फुटून त्या पाईपलाईनमुळं माझ्या मागंसुद्धा 4-5 गायी त्या मेलेल्या आहेत आणि आत्तासुद्धा कंपनीने आजचा मी व्हिडिओ काढलेला आहे। कंपनीने केमिकलचं बरंचसं पाणी त्या नदीला सोडलेलं आहे, तर हे पाणी पिऊन बऱ्याच गायी मरतात, मच्छी मरतात आणि बऱ्याच वेळेला आम्ही कंपनीला मी स्वतः जाऊन फोन करून वारंवार तक्रार देऊन कंपनीने आजपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।